वाटे जीवा अनेक मी देवा काही नेने गायनाचे उड्या पुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कडे साधन या परते गायनाचे उड्या पुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे गायनाचे उड्या पुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने गजाननं भूतगणादि सेवितं कपित जम्बू फलचार वक्षण उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं महायोग पीडितडे भीमरत्नं वरपुंडरीकाय धातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्दमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संता सिरंजो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही करा राधा मेरे स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहि दे जियो श्री वृंदावन में वास राधे तेरे चरणों के अगर धूल जो मिल जाए सच कहता वो राधे मेरे तकदीर बदल ऐसी लागे लगन है मेरा हो गए मगन
मैं तो गले गले हरि गुण गाने लगे, महलों में पले बढ़ के जो बन चलेरा। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने, गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त असलेले जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री संत वैराग्य राग रसिक देवळी वासित गोपाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग अत्यंत महत्वाचा अभंग, चिंतनीय अभंग आजच्या भगवत चिंतनासाठी निवडलाय। विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव प्रगट करावा। तुकोबारायांनी म्हणावं, बाबा हो, जीवनामध्ये जीवन जगत असताना तुमच्या जीवाला सुख लाभावं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक काम करा। माझ्या जीवनातला अनुभव आहे, मी त्या वैष्णवांची संगती केल्यामुळे माझ्या जीवाला सुखाची प्राप्ती झाली। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने। त्या आनंदाच्या भरात तुकोबाराय गाताय, नाचतायत, गायनाचे एवढे आपल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने। का हो तुकोबाराया, आपण त्या वैष्णवांची संगती केली, अजून तुमच्या जीवनामध्ये काय काय फायदे झाले त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायाने म्हणावं, माझ्या जीवनातली लाज गेली, माझ्या जीवनातलं भय गेलं, आता कोणत्याच प्रकारची शंका शिल्लक राहिली नाही। लाज भय शंका दुराविला मान, नकडे साधन या परते। शेवटी तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा हे जगदीशा, देवा आतापर्यंत तुम्ही आमचा सांभाळ केला देवा, आता याच्या पुढेही तुम्ही आमचा सांभाळ करावा। तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे, गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने। विठ्ठल अभंगावरती काही चिंतन मांडण्याच्या अगोदर छोटासा अल्पसा थोडासा परिहार द्यायचा, तो असं वक्त्याचा आद्य कर्तव्य असतं। या न्यायाने अखिल कोट ब्रह्मांड श्री गुणेश्वर सद्गुण भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ज्ञानांचे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप विश्व माऊली ज्ञानोबराय गोस्वामी जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सर्व गुरुवरांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेले आपले मौजे गेवराई गाव आणि हे भोसले वस्ती, या आपल्या भोसले वस्तीवरती दत्त जयंतीच्या पर्व काळावरती हा अखंड हरिनाम संकीर्तनी सप्ताह या ठिकाणी संपन्न होते। ऐका दादा, अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये आजची कीर्तनाची सेवा मजपर्यंत पोहोच झाली, ज्यांच्या माध्यमातून आजची कीर्तनाची सेवा मजपर्यंत पोहोच झाली। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार असलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी घर करून ठेवलेलं आहे असे आमचे आदरणीय विकास दादा आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्यांनी माझं नाव सुचवलं सचिनजी महाराज ढोले यांच्या माध्यमातून आजची कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत पोहोच झाली। विठ्ठल म्हणून आपल्या गावामध्ये येण्याचा योग माझ्यापर्यंत प्राप्त झाला। दादा, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ज्ञानवंत गुणवंत महाराज मंडळी, त्याच्यामध्ये गायन कोकिळा अभिनव गंधर्व श्री हरी भक्तभरांचे बळीरामजी महाराज केस भटकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या शेजारी श्री हरी भक्तभरांचे अशोकजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। संगीत विशारद श्री हरी भक्तभरांचे काशीनाथजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे दोघही बाबा असतील, बालगोपाल भजनी मंडळ असेल, विनेकरी महाराज असतील, इकडे आमचे चोपदार बाबा आहेत। हार्मोनियम वाजवण्यासाठी आमचे बाबा असतील, मृदंग वाजवण्यासाठी मृदंगाचे महामेरू श्री हरी भक्तभरांचे गजाननजी महाराज या ठिकाणी, दुसरे मृदंगाचार्य मृदंग दास श्री हरी भक्तभरांचे आदिनाथजी महाराज या ठिकाणी आहेत।
सुंदर अशी माईक सिस्टीम साऊंड सिस्टीम आहे आणि तुम्ही सर्व जमलेले गावकरी वारकरी भाविक मंडळी पंचक्रोशी मधून आलेले सर्व वारकरी भाविक मंडळी तुमचे सर्वांचे नाव मला या ठिकाणी घ्यावे असे वाटतंय परंतु तुमचे सर्वांचे नाव मला पाठ नाही जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दामध्ये सांगायचं ठरलं मस्त काय पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या समस्त वारकरी संत मायबापांच्या सेवेला तमस्सुक होतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम झोपले काय ऐका दादा माझ्या सेवेला प्रारंभ करतो का बाकीच्यांची नावं मला परिचित नाही बरं का परिचित अपरिचित सुपरिचित सर्वांच्या सेवेला तमस्सुक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो विठ्ठला भोसले परिवाराने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आमचे भोसले नाना दरवर्षाप्रमाणे यही वर्षी मोठ्या उत्साहाने आमच्या नानाजींच्या परिवारामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते दादा या कार्यक्रमासाठी या परिसरामध्ये मी पहिल्यांदाच कीर्तनासाठी आलो आणि खरोखर आल्यानंतर या वस्तीवरती मंदिरामध्ये मी दर्शनासाठी गेलो काहीतरी आगळं आणि वेगळं चैतन्य मला त्या ठिकाणी जाणवलं दादा या नर्मदा मैयाचा सेवकाचा शब्द नारदाच्या गादीवरनं सांगतो माझ्या जीवनामध्ये मी दोनदा पायी नर्मदा प्रदक्षिणा केली किती दोनदा पहिली प्रदक्षिणा केली 2011 ला दुसरी प्रदक्षिणा केली 2020 ला एक नर्मदा मैयाची पायी प्रदक्षिणा करण्यासाठी 4 महिने लागतात 4000 किलोमीटरची 4 राज्य लागतात ऐका दादा नारदाच्या गादीवरनं सांगतो या नर्मदा मैयाचा सेवकाचा शब्द आहे ज्या ठिकाणी असं मंगलमय वातावरण असताना दादा ज्या ठिकाणी असं चैतन्यमय वातावरण असताना त्या ठिकाणी एक तर संत वास करतात नाही तर भगवंत वास करतात आजही दत्तात्रयांचं वास्तव्य या ठिकाणी आहे या तीळ मात्र सुद्धा शंका नाही विठ्ठला जवळजवळ 100-125 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलो आणि दत्तात्रयांचं दर्शन घेतल्यानंतर मनाला समाधान वाटलं महाराज ज्या मंदिरामध्ये ज्या मूर्तीमध्ये जीवत्व असतं दादा त्या ठिकाणी असं चैतन्यमय वातावरण असतं अशा मंगलमय वातावरणामध्ये आजची कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न होते जाणकार आहात तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात लक्ष द्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आपण जर या ठिकाणी शास्त्र दृष्टिकोनात जर विचार करून गेलो तर या ठिकाणी 3 वर्ग पडतायत पहिला जो वर्ग आहे तो आहे आज्ञा दुसरा जो वर्ग आहे तो आहे सुज्ञ आणि तिसरा जो वर्ग आहे तो आहे प्राज्ञ विठ्ठला ऐका दादा पहिला जो वर्ग आहे त्या वर्गाला या ठिकाणी यावंच लागतं दुसरा जो वर्ग आहे तो त्याला बोलवावं लागतं आणि तिसरा जो वर्ग आहे तो आपल्या इच्छेने येतो आणि आपल्या इच्छेने जातो ज्याला यावंच लागतं ना दादा त्याला म्हणताय जीव ज्याला बोलवावं लागतं त्याला म्हणताय देव आणि जे आपल्या इच्छेने येतात आणि आपलं कार्य पूर्ण झाल्यानंतर आपल्या स्वइच्छेने निघून जात आहे त्यांना म्हणताय संत विठ्ठला दादा हे 3 जण जरी या ठिकाणी येत असले ना परंतु तिघांचं येण्याचं प्रयोजन भिन्न भिन्न प्रकारचे
बरं, जीवाचं येण्याचं प्रयोजन काय? भगवान परमात्म्याला बोलवण्याचं प्रयोजन काय? आणि संतांचं येण्याचं प्रयोजन काय? जीवाला कशासाठी यावं लागतं? मौली महावैष्णव ज्ञानोबारांनी त्याचं स्पष्टीकरण ग्रंथराज ज्ञानेश्वर या ग्रंथामध्ये करावं. ज्ञानोबारे वर्णन करतायत की जीवाला कशासाठी यावं लागतंय. ज्ञानोबार वर्णन करतायत, लक्ष द्या. कर्मी जेवणारे तैती सुख दुःखी पळावे, दया दे भोगा भयावे, देहा शरीर शरीराने सरे किंबहुना रजारे चिरापदे उपजे नासे नासिले पुनर्पिदिसे जे घटिका यंत्र जैसे वनी रमेगा. दादा कीर्तन असावं, स्वरात असावं का? मी तो कमी करतो काय? कीर्तन असावं, रागरागिणीमध्ये असावं. आणि तुम्हाला रागरागिणीची माहिती असली पाहिजे. जाणार आहात सर्वजण तुम्ही. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांची 1 नंबरची ओवी तुमच्या समोर गाऊन दाखवली. ज्या रागात गायला दादा त्या रागाचं नाव आहे शिवरंजनी. आणि पाठीमागचे जे 2 ओव्या गायल्यात ना, ज्या रागात गायल्यात ना, त्या रागाचं नाव आहे भैरवी. एका रागामधून दुसऱ्या रागामध्ये येण्यासाठी त्याच्यासाठी लागते तयारी किंवा माहिती. आपल्याला एकच राग येतो, कोणता? वैताक्या, तरी दम टाकत नाही. बरं, तुम्ही मला सांगा, 728 वर्षापूर्वी घड्याळ होती का? माझे शब्द कळतायत ना? भाषा करते ना? शब्द करतायत ना? आवाज करतो ना सर ना? बरं, 727 वर्षापूर्वी घड्याळ होती का? बोला बोला, घड्याळ होती का? नाही ना. मग माऊली महावैष्णव ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीमध्ये कसं काय म्हणावं? घटिका यंत्र जैसे बरी भ्रमेगा. घटिका म्हणजे घड्याळ, भ्रमेगा म्हणजे भ्रमण करते, उपजे ते नासे, नासेले ते पुनरपे दिसे, जे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपज म्हणजे जन्माला येणे आणि नासले ते पुनरपी दिसे, पुन्हा जन्माला येतो, पुढा मरतो. याच्यासाठी ज्ञानोबारांनी दृष्टांत द्यावा घड्याळाचा. हे पा, घड्याळाचा काटा 12 पासून सुटल्यानंतर काटा फिरून परत 12 वर येतो. दादा काटा थांबतो का? बोला बोला, काटा थांबतो का? जसा काटा थांबत नाही ना, तसं तुमचं आणि आमचं जन्ममरण सारखं चालूच असतं बरं का. ज्याचा जन्म झाला नाही त्याला एक दिवशी मरावंच लागतं. ज्याचं बारसं झालं नाही त्याचं एक दिवशी तेरस हो, आणि ज्याचा वाजला बँड बाजा त्याचा सुद्धा एक दिवशी वाजतो. येथे नाही
महाराज आमच्या महाराज मंडळीसाठी वा मनापासनं अंतकरणापासनं चाली म्हणतायत महाराज. हे जे आमचे महाराज मंडळी आहेत ना, हे निस्वार्थ फक्त आणि फक्त देवासाठी गातात महाराज. मनामध्ये कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही. जे फिल्मी स्टार गायक असतात ना, ते नोटासाठी गातात. लक्ष द्या, जे फिल्मी स्टार गायक असतात ना, ते नोटासाठी गातात. रेल्वेमध्ये जे गातात ते पोटासाठी गातात. काही जण नोटासाठी गातात, काही जण पोटासाठी गातात. ऐका ना दादा, हे जे आमचे महाराज मंडळी आहेत ना, हे फक्त आणि फक्त माझ्या विठोबासाठी गातात. काय माझा विठोबा प्रसन्न व्हावा म्हणून अंतकरणापासून सर्वजण गातात आणि वाजवतात देखील. विठ्ठला देव असो, संत असो की जीव असो, या ठिकाणी येथे नाही वरू आले अवतार. ऐका दादा, जो आला ना तो जाण्यासाठीच येतोय. म्हणून माणसाने जाण्याच्या अगोदर सावध झालं पाहिजे दादा. कधी आपला नरदेह पडेल, कधी आपलं जीवन संपेल सांगता येणार नाही. जाण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. आणि सावध होऊन काय केलं पाहिजे? सावध होऊन भजनी लागा, देव करा ऐका दादा. म्हणून सावधपणे भजनी लागा. सुंदर असा नरदेह माझ्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिला. कशासाठी दिला? देवे दिला देव भजना गोमाटा एक नंबर महाराज. देवी दिला देव भजना गोमटा, तोया झाला पाटा बाधिकेचा. बाधिकेचा तोया झाला पाटा, देवी दिला देव भजना गोमटा. सरळ म्हणताला पाहिजे, उलट पण म्हणताला पाहिजे. काय हा नरदेह आपल्याला भगवान परमात्म्याने भजनासाठी दिला का भोजनासाठी दिला? बोला बोला. देवाने नरदेह आपल्याला भजनासाठी दिला का भोजनासाठी दिला? काय म्हणणं तुमचं? बोला 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 बोला. भजनासाठी दिला, मग भोजन कोण करायचं? ऐका दादा, हा नरदेह भजनासाठीही दिला आणि देवाने हा नरदेह भोजनासाठीही दिला. जीवन जगण्यासाठी भोजनासाठी दिला आणि जीवनाचं कल्याण करण्यासाठी भजनासाठी दिला. महाराज काय महाराज, भोजन केल्यानंतर आपल्या पोटाची तृप्ती होऊ शकते, दुसऱ्या दिवशी आपल्याला परत भूक लागू शकते. पण जीवनामध्ये जीवन जगत असताना जर तुम्ही भजन केलं ना दादा, तर जन्म आणि मरणाचा फेरा चुकवण्याची ताकद ही फक्त भजनात आहे दादा. काय म्हणून जेणे हा जीवन दिला दाना, दयाचे करे ना चिंता. असा मध्ये मध्ये मला गायन करण्याचा नाद आहे बरं का. कोणाला कशाचा नाद असतो बाबा, आपल्याला गायनाचा नाद आहे. आपल्या जीवनातला नाद असा असावा, तो नाद जगाच्या मालकाला आवडावा दादा. विठ्ठला देवाने जर
नरदेह आपल्याला भजनासाठी दिला असेल तर भजन करणं हे आपल्या आद्य कर्तव्य. दादा पाया पडून संत आपल्याला सांगतात, अरे बाबा लागून या पाया विनवितो तुम्हाला. पाया पडून सांगतात, अरे बाबा हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा. तेव्हा मनुष्य देहाचा वारा आपल्याला लागलेला आहे. म्हणून दादा याच देहामध्ये कळतं, याच देई गडे देवाचे भजन. याच देहामध्ये देवाचं भजन असतं. म्हणून भजन करणं आपलं आद्य कर्तव्य, नामस्मरण करणं आपलं आद्य कर्तव्य. आणि संत विनवण्या करून सांगतायत आणि तरी सुद्धा जीव ऐकत नसेल तर संतांनी म्हणावं, आम्ही तुम्हाला विनवण्या करून सांगतोय भजन करा, तरी तुम्ही आमचं ऐकलं नाही तर आमचं काही जाणार नाही. मग जाईल तर तुमचं जाईल, हे ऐकलं नाही तर हे ऐकाल बघ दुसरं. भजन करा, भजन करा. मी सांगतो म्हणून ऐकू नका, सांगतायत म्हणून ऐका. दोघांसाठी गाडी वाजवा. एक पिंगळा म्हणण्यासाठी बरं का, एक पिंगळा म्हणण्यासाठी महाराष्ट्रातले काही जण 51,000 घेतात महाराज. पण आजचा पिंगळा आमच्या नानांसाठी आणि आमच्या विकास दादासाठी अत्यंत कमी बजेट मध्ये. ऐका दादा, मी सांगतो म्हणून ऐकू नका. पैठण निवासी गोदातटी शांती ब्रह्म नाथ बाबा सांगतात म्हणून ऐका दादा. काय नाथ बाबांनी म्हणावं, आम्ही तुम्हाला सांगतो भजन करा, भजन करा. तुम्ही आमचं नाही ऐकलं तर नाही ऐकलं तर काय होईल. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं
मग आपल्याला दुसरा घेण्यासाठी दुसरा कोण ग्रामपंचायत सदस्य येणार नाही, दुसरा कोण घेण्यासाठी सरती सेवती बा काळ बांधून नेईल. तो काळ जेव्हा आपल्याला बांधून नेईल ना त्यावेळेस नाथ बाबांनी म्हणावं आमचं काहीच जाणार नाही, मग जाईल तर तुमचंच जाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल बिगडा मागारी बोली बोली तो देखा बिगड्याच्या माध्यमातून संत आपल्याला जागे करण्याचा प्रयत्न करतायत. संतांनी जर आपल्याला म्हणावं अरे बाबा हो हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही, या नरदेहामध्ये येऊन भजन करा. महाराज जन्म मरणाचा फिरत चुकण्याची ताकद फक्त भजनात आहे. आणि संतांचं नाही ऐकलं तर संत म्हणतात आमचं काही जाणार नाही, नाही ऐकलं तर ते आपली काही पूजा करणार नाही. मारी ती जोडी ती थोडी ती निष्ठुर यमाचे किंकर वसाल. ते आपल्याला मारतात जोडतात तोडतात पण ते अगोदर आपल्याला विचारतात का रे बाबा मौजे ही आपल्या भोसले वस्तीवरती, या भोसले वस्तीवरती सप्ताह चालू होता, कीर्तन चालू होतं, कधी तू कीर्तन श्रवणासाठी गेला होता का? तो म्हणतो नाही गेलो होतो. मग जोडा याला अरे अरे गावामध्ये सप्ताह चालू होता, भजी मंडळ महाराज मंडळीने कार्यकर्ते मंडळी सप्ताह उभा केला होता, त्या सप्ताहामध्ये तो पाय घातला का? म्हणे हा. मग याला हाना शपा. जीवाला कर्म भोगावं लागेल दादा, यात काही संशय. कर्म देवाला चुकत नाही दादा, बर का? कर्म देवाला भोगावं लागेल यात काही संशय दादा. कर्म देवाच्या बापाला चुकत नाही. देवाचा बाप कर्मे दशरथे वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐसे केते. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तो येतैसा. जीवाला कर्म भोगण्यासाठी या ठिकाणी यावं लागते. भगवान परमात्म्याला धर्माची संस्थापना करण्यासाठी बोलू लागते. आणि संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. सर्वांचं प्रमाण पाठे येतात कुठून? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासे बोलिले जडसे साच भावे वर्ताया. येथे उपकारासाठी आले गरजा गरजा वैकुंठी. वैकुंठामध्ये संत या ठिकाणी येतात दादा आणि काय करतायत ते तुम्हाला मला सूचना देतात. हे पहा, सूचना कोणी कोणालाही कुठल्याही जागेवर बसून देऊ शकतो बरं का व्यक्ती, परंतु सूचनेच्या पाठीमाग कृती असणं फार महत्वाचं आहे. दादा ज्या सूचनेच्या पाठीमाग कृती नाही ना त्या सूचनेला जीवनामध्ये काही किंमत नसते. माणसाने जीवन जगत असताना एवढी चांगली कृती करावी, त्या माणसाने चांगली कृती केल्यानंतर समोरच्या माणसाने सुद्धा तशी चांगली कृती करावी. बापाने जीवनामध्ये एवढी चांगली कृती करावी दादा. बापाची चांगली कृती पाहिल्यानंतर माणसाने मुलाने सुद्धा तशी चांगली कृती करावी. परंतु एखादा बाप जर लेझिम खेळत घरी येत असेल तर लेझिम करते का तुम्हाला? मी तर असं म्हणेन, आपला मुलगा जाणकार झाल्यानंतर एखादा बाप जर आपल्या मुलाला म्हणत असेल बाळा हे घे 10-5-50 रुपये घेऊन ये दुकानावरनं अर्धी पावशर, जर एखादा बाप म्हणत असेल लेकराला वाईट गोष्ट आणण्यासाठी सांगत असेल तर तो बाप नाही दादा, त्या मुलाच्या संस्कारांना चावणारा तो साप आहे दादा. काय कृती फार महत्वाची हो. हळू वाचवा. 2 वाक्य तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये कोरून ठेवा दादा, खऱ्या अर्थाने कीर्तनाचं सार्थक होईल.
आपले जे घरातले लेकर आहेत नाही, आपल्या घरातले लेकर शिकवल्याने शिकत नाही दादा. आपल्या घरातले लेकर शिकवल्याने शिकत नाही. आपल्या घरातले लेकर आपल्या घराच्या वातावरणाने शिकत असतात दादा. काय घरातलं वातावरण जर पारमार्थिक असेल, सुसंस्कृत असेल तर लेकरांना तसे संस्कार लागतायत. म्हणून आपल्या घरातलं वातावरण सुसंस्कृत ठेवा. एखादी आजोबा जर देवाच्या जवळ बसून देवाची पूजा करत असतील तर त्यांचा नातू खेळत 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 देवाच्या जवळ येतो. माझे बाबा कशी पूजा करतायत म्हणून बाबांकडे पाहता पाहता पूजा करायला लागतो. ऐका दादा, पूजा करता करता तो नातू हरिपाठ पाठ करतो. हरिपाठ पाठ करता करता एक दिवशी तो नातू कीर्तनकार देखील होऊ शकतो महाराज. काय म्हणून कृतीला फार महत्व आहे. कृतीच्या माध्यमातून आलेला अनुभव आमच्या संतांनी जगापुढे मांडावा. अनुभव आले अंगा या जगात येत असे, मज अनुभव आहे अंगे. महाराज आमच्या तुकोबारांनी म्हणावं, आम्ही जे चाकलं आम्ही तुम्हाला सांगेल. काय हो अहो आमच्या जीवनातला अनुभव आहे का हो तुकोबाराय? कोणता तुमच्या जीवनातला अनुभव आहे? तुकोबारायांनी म्हणावं, बाबा हो जीवनामध्ये जीवन जगत असताना हे सुख आम्हाला सहज लाभलं नाही रे बाबा. काय तुकोबारायांनी म्हणावं, आमच्या जीवनामध्ये आम्ही संकट पाहिले, दुःख पाहिले, तरी सुद्धा खसले नाही, थांबले नाही महाराज आमचे तुकोबाराय. तुकोबारायांचा एक काळ जर पाहिला ना, तुकोबारायांचा एक काळ असा होता, तुकाराम सेठ म्हणून ओळखले जाणारे तुकोबाराय. तुकाराम सेठ म्हणून ओळखले जाणारे तुकोबाराय. पण दुष्काळ पडला महाराज. दुष्काळ आटीला द्रवेने लामान श्री अन्न अन्न करिता मेले. श्री अन्न अन्न करिता मेले. आमच्या तुकोबारायांची धर्मपत्नी अन्न 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 करिता मेली, तरी सुद्धा तुकोबारांनी देवाच्या समोर उभं राहून देवाला काय म्हणावं, बरे झाले देवा निघाले दिवाळे. हे फक्त तुकाराम महाराजांनीच म्हणावं, आपल्याला म्हणून चालणार नाही. आपलं जर दिवाळं निघलं ना, आपण देवाला दोष देतो. देवाला दोष देऊ नका. आपलं कर्म तसं असेल तर माझा भगवान परमात्मा सुद्धा काय करेल. विठाला एवढे संकट आमच्या तुकोबारांच्या जीवनामध्ये आले. आमच्या तुकोबाराने म्हणावं, अरे बाबा आमच्या जीवनातला तो अनुभव आहे. आम्ही देवाची त्याची न संगत करता आम्ही डायरेक्ट देवाच्या वैष्णवांची संगत. I
ऐका, कीर्तनात टाळी वाजवण्याचा फायदा आहे महाराज. आपण दुसऱ्याची किंमत केली तर भगवंत आपली किंमत करतो. आणि दुसरा फायदा, टाळी कीर्तनात अशी वाजवायची, हातावर हात पडल्यानंतर ज्या आपल्या अष्टरेषा असतात ते चांगल्या होतात आणि आपल्या जीवनातले जे दुःख होतं ते नाहीसं होतं आणि नामस्मरण देखील घडतं आणि पुण्याचा साठा वाढतो. आणि अशी हातावर हात जोराने टाळी वाजवल्यानंतर आपल्या मेंदूवरती दाब पडतो आणि ज्या नसा कधी आपल्या चॉकअप झालेल्या असतात त्या सगळ्या मोकळ्या होतात. टाळी जोरावर वाजवा जोराने. आता असं सांगितलं, वाजवा बेटाला बेटाला. ऐका, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेने अनेक मी देवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अभंगाचा पहिला शब्द आहे वैष्णवा. ऐका, जाणकार हात सुज्ञ आहात तुम्ही. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे वैष्णवा. बोला, अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द कोणता आहे? वैष्णवा. वैष्णव शब्दाचा अर्थ पाहू वेळ भेटला तर पुढे जाऊन ते याच ठिकाणी जय विठ्ठल करू. एक छोटासा विष्णू पुराण नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये वैष्णवांचं असं वर्णन आले, वैष्णव रम्य येतो यासी तस्मात् वैष्णव उच्यते, तस्मात् वैष्णव उच्यते, विष्णू रम्य येतो यासी. चला, आपण पहिले संत नामदेव महाराजांना विचारू का, हो नामदेवराया नेमकं वैष्णव कोण म्हणतात? तो आमच्या नामदेव महाराजांनी म्हणावं, यज्ञ करसेल तर याज्ञिक होशील, यात्रा करणारे कापडे होतील, परंतु त्या केशवाचे नाम घेसी तरीच तू वैष्णव होसी. अरे जना, नामा म्हणे नाम केशवाचे घेसे तरीच तू वैष्णव होसी. अरे जना. चला, आपण पुढचे संत तुकोबारांनाच विचारू. आमच्या तुकोबाराने म्हणावं, ज्यांची माया देवावरती त्यांना म्हणतायत वैष्णव. अवघी देवावरी माया, वैष्णव तो जया किंवा वैष्णव म्हणून जया, अवघी देवावरी माया. ऐका दादा, वैष्णव मध्ये देखील 4 प्रकार पडतात. 1 नंबरचे उत्तम वैष्णव, 2 नंबरचे मध्यम वैष्णव, 3 नंबरचे अधम वैष्णव आणि 4 नंबरचे अधम वैष्णव. जाणकारात लक्ष द्या. 4 नंबरचे अधम वैष्णव म्हणायचं ते कधीच नामस्मरण करत नाही, त्यांना म्हणतायत 4 नंबरचे अधम वैष्णव. जे कधी कधी नामस्मरण करतायत त्यांना म्हणतायत 3 नंबरचे अधम वैष्णव. विठ्ठला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. कोणापेक्षा? जे कधीच नामस्मरण करत नाही त्यांच्यापेक्षा. कधी कधी कविना करतात ना, काही बहादर तर कधीच करत नाही. हे कधी कधी कविना 3 नंबरचे अधम वैष्णव करतात ना, काही कधीच करत नाही. एक जण मला भेटला, मी त्याला विचारलं, म्हटलं का रे भाऊ, वर्षभरामधनं तू देवाच्या दर्शनासाठी किती दिवस जातो? म्हटले महाराज खरं सांगू का? म्हटलं भाऊ खरं सांग ना. म्हटले महाराज, वर्षभरामधनं एकदाच मी मारुतीला नारळ फोडण्यासाठी जातो. म्हटले काय? वर्षभरामधनं एकदाच मी मारुतीला नारळ फोडण्यासाठी जातो. म्हटलं भाऊ, तो भाग्यवान दिवस तरी सांगून दे, कोणत्या दिवशी जातो? म्हटले बैल पोळा. चांगला बैल आहे म्हणजे पोळ्याच्या दिवशी जातो. याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ना, कधी कधी कवी ना नामस्मरण करतात ना. विठाला आता 2 नंबरचे मध्यम वैष्णव, त्यांची व्याख्या करत असताना असं सांगितलं जातं, ते स्वतःही नामस्मरण करतात आणि त्यांच्या सन्निधीत येणाऱ्या जीवालाही नामस्मरण करण्यासाठी प्रवृत्त करतात. एखादा जीव अगोदर नामस्मरण करत नसेल, लक्ष द्या, हे पहा, एखादा जीव अगोदर नामस्मरण करत नसेल, तो जीव जर त्या वैष्णवांच्या सानिध्यात गेला तर ते वैष्णव माध्यम कुठलंही वापरतील पण त्या जीवाकडनं नामस्मरण करून घेतील. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर आहे. त्या त्र्यंबकेश्वर मध्ये एक वैष्णव भक्त होते. ऐका दादा, त्या वैष्णव भक्तांनी 2-4 लोकांना जवळ बोलवलं. अशा लोकांना जवळ बोलवलं जे कधी देवाचं नामस्मरण करत नव्हते, जे पैसे घेतल्याशिवाय काहीच काम करत नव्हते. अशा लोकांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, हे बाबा, तुम्ही पैशाच्या शिवाय कुठलाही काम करत नाही, मी तुम्हाला पैसे देतो. पैशाच्या मोबदल्यामध्ये तुम्ही मला राम 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 म्हणून चिडवा. आता लोकांना पैसे मिळाल्यानंतर लोक त्या महात्माजींना राम 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 म्हणून चिडवायला लागले. ऐका दादा, त्या परिसरामध्ये असे लहान लहान लेकरं होते. सर्व लहान लहान लेकरं एका ठिकाणी जमले आणि लहान लेकरं म्हणायला लागले, अरे हे जे महात्माजी आहेत ना रे बाबा, हे महात्माजी राम राम म्हटल्याने चिडतात. आपण सर्व मुलं
या महात्माजींना राम 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 म्हणून चिडवू? दादा ऐका ना, ज्या वेळेस या बालगोपाळांच्या मुखामध्ये राम नाम येत होत ना, त्यावेळेस त्या महात्माजींना आनंद होत होता. अरे कसं का होईना, कुठल्या का माध्यमातून होईना, परंतु या बालगोपाळांच्या मुखामध्ये राम नाम येताना यांना म्हणतात दादा भाग्यवान वैष्णव. काय जे स्वतः करतात आणि दुसऱ्याकडून नामस्मरण करून घेत आहेत, याच्यासाठी नाथ बाबा भागवतामध्ये एका संस्कृत श्लोकामधनं पुरावा देत आहेत. नाथ बाबांनी पुरावा द्यावा. ते सभाग्या नरेशेषु कृतार्थ नृपनिष्ठितम् स्मरयन्ति स्मारयन्ते हरनाम कलयुगे. काय स्मरयन्ति म्हणजे स्वतः स्मरण करणे, आणि स्मारयन्ति म्हणजे दुसऱ्यांना स्मरण करण्यासाठी. हर नाम कलयुगे, कलियुगामध्ये हरीचं नाम घेण्यासाठी प्रवृत्त करणे. ते सौभाग्य नरेशेषु, ते नर भाग्यवान आहेत जे स्वतः नामस्मरण करतात आणि दुसऱ्यांकडून करून घेत आहेत. ते भाग्यवान आहेत जे स्वतः कधी कीर्तनासाठी येत नाही आणि दुसऱ्याला पण येऊ देत. झोपले काय? जे स्वतः येत आहेत, दुसऱ्यांना आणतायत आणि स्वतः परमार्थ करतात, दुसऱ्याकडून करून घेत आहेत, त्यांना म्हणतात दादा 2 नंबरचे मध्यम वैष्णव. विठाला आता 1 नंबरचे उत्तम आणि मोठे वैष्णव कोणाला म्हणतायत? सर्वांगाचे कान करून ऐका. अहो 1 नंबरचे उत्तम आणि मोठे वैष्णव त्यांना म्हणतायत ज्यांच्या सानिध्यात येणारी निर्जीव वस्तू सुद्धा नामस्मरण करते, त्यांना म्हणतायत 1 नंबरचे उत्तम आणि मोठे वैष्णव. शब्द पहा बघा, शब्द फार लाख मोलाचे आहेत. सर्वांगाचे कान करून ऐका. जी वस्तू कधी हलू शकत नाही दादा, जी वस्तू कधी चालू शकत नाही, जी वस्तू कधी आपल्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची क्रिया करू शकत नाही, अशी वस्तू जरी त्यांच्या सानिध्यात आली तर ती वस्तू सुद्धा नामस्मरण करते. म्हणून तर त्यांना 1 नंबरची उत्तम वैष्णव म्हणतायत. हा उदाहरण देईल तुमच्या डोळ्यासमोर, उदाहरण ठेवेल महाराज. बरं तुम्ही मला सांगा, आमच्या जनाबाईंच्या सानिध्यात येणाऱ्या गौऱ्या त्या पण विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. गौऱ्या सजीव आहेत का निर्जीव? बोला 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 बोला. सजीव आहेत का निर्जीव गौऱ्या? निर्जीव. मग आपल्याकडच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात का? का म्हणत नाही? आपला अधिकार जनाबाई सारखा नाही. काय पंढरपूरच्या जनाबाई कुठे आणि आपल्या गावातले जनाबाई कुठे? काय अधिकार होता महाराज पंढरपूरच्या जनाबाईचा? पंढरपूरच्या जनाबाईने जगाच्या मालकाच्या समोर उभं राहावं आणि जगाच्या मालकाला म्हणावं, अरे अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या तुझी राड. आपण म्हणायचं महाराज काय, उभी राहोणी अंगणी आणि शिव्या देते दासे जणे. अंगणामध्ये उभे राहून आमच्या जनाबाई देवाला शिव्या देत आहेत. जनाबाईंचा अधिकार होता म्हणून जगाच्या मालकाला ऐकून घ्यावं. आपला अधिकार नसला, आपला सत्तापुरता सुद्धा परमार्थ नसला, आपण जर देवाला बोललो ना, देव ऐकणार नाही, देव तलवारच काढेल महाराज. आणि दादा आपला जर परमार्थ श्रेष्ठ आणि ओरिजिनल असेल ना, तर पाहिजे तसा भगवान परमात्मा आपल्यासाठी सुद्धा होईल. जैसा केला तैसा होय आणि धावे सोय धरोने विठाला. आमच्या जनाबाईंच्या सानिध्यात येणाऱ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. दादा चोखोबारायांची हळ विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. जगद्गुरु तुकोबारायांची पायाची माती दादा विठ्ठल विठ्ठल म्हणते. एवढंच नाही हो, एक 6.5-7 वर्षापूर्वीचा घडलेला प्रसंग आहे. आम्ही ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो, स्वानंद सुखदेवाची सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. दादा जे संस्थेशी निगडीत असणार त्यांना माहिती असणार, आमच्या संस्थेमध्ये आम्हाला शिक्षक होते रामचंद्र बाबा निकम. काय आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बाबांचं गाव आहे. ऐका महाराज, ज्या वेळेस आमच्या निकम बाबांनी आपला देह ठेवला ना दादा, लक्ष द्या, ज्या वेळेस आमच्या निकम बाबांनी आपला देह ठेवला ना,
निकम बाबांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या देहाला अग्नी डाग देण्यात आला इंद्राणीच्या घाटावरती. ज्ञानोबारांनी ज्या दिवशी समाधी घेतली ना, त्या दिवशी आमच्या बाबांनी देह ठेवला निकम बाबांनी महाराज. त्यांच्या देहाला अग्नी डाग देण्यात आला इंद्राणीच्या घाटावरती. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व विद्यार्थी महाराज मंडळी त्यांच्या अस्थि वेचण्यासाठी गेलो. त्यांच्या अस्थि वेचत असताना त्यांची जी कवटी होती ना दादा, कवटीचं हे जे कपाळ होतं ना, या कपाळाच्या हाडावरती राम असं नाव कोरलेलं होतं महाराज. साक्षीसाठी आनंदीकर महाराज मंदिरे त्यांचे हाड राम म्हणतायत, त्यांचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. मग कोरोना सारख्या भयानक महामारी मधनं आपण सर्वजण सही सलामत आहोत. मग आपण दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या समोर का विठ्ठल नामाचा जप करून दादा. विठ्ठल 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 माझी बोबडे वळायची महाराज. पण नर्मदा मायाची प्रदक्षिणा दोनदा पायी झाली आणि माझ्या जीवनातली बोबडेच पळाली. ऐका दादा, 2 मिनिटं मी तुमच्याकडनं विठ्ठल नामाचा जप का करून घेतला हो. जाता जाता तुम्हाला एका आजाराचं औषध मी फुकट सांगून जाईल. 125 किलोमीटरचा प्रवास करलो. जाता जाता एका आजाराचं औषध मी तुम्हाला फुकट सांगून जाईल. आपल्याकडे 1 लोटा जल टाकल्यानंतर सब समस्या का हल आपल्याकडे नाही महाराज. काय पण शास्त्र प्रमाण देऊन तुम्हाला देईल महाराज. जाता जाता तुम्हाला एका आजाराचं औषध फुकट सांगून जाईल. तो आजार जर झाला ना, त्या आजाराला बरं करण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये लागतात. पण केव्हा दवाखान्यात जिवंत पोहोचले तेव्हा बर का 4 ते 5 लाख रुपये लागतात. तो आजार कोणता? ऐका दादा, आपण आपल्या शेतामध्ये काम करत असताना आपल्याला वाटते आपली छाती दुखते, आपल्याला वाटते आपल्याला अटॅक येतोय. जर 5-50 किलोमीटर दवाखाना दादा दूर असेल ना, तर त्याच ठिकाणी जोर जोराने विठ्ठल विठ्ठल असा शब्द उच्चारा. आलेला अटॅक जाण्याची ताकद विठ्ठल नामामध्ये आहे. हे मी सांगत नाही, तर शास्त्रज्ञ लोकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे दादा. काय विठ्ठल असा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या छातीवरती दाब पडतो आणि ज्या नसा आपल्या चॉकअप झालेल्या असतात ना, त्या नसा मोकळ्या होतात आणि आपल्याला रक्त पुरवठा सुरळीत प्राप्त होतो. विठ्ठल वैष्णव मध्ये देखील मोठे वैष्णव आमचे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेटा. स्नानदाना घडेल श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. महाराज आमच्या ज्ञानोबारायांच्या वाटा वैकुंठाला गेल्या. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानोबाराय मोठे वैष्णव ठरले, फुकटने ठरले बर का. बरं एखाद्या जीवनाला जीवन जगत असताना मोठं व्हायचंय. त्यागाने मोठं होऊ शकतं का जीवन? का भोगाने हो? त्यागाने. ज्या जीवनामध्ये दादा त्याग असतो ना, ते जीवन या देशातील मोठं जीवन ठरतंय. ऐका आमच्या ज्ञानोबारायांच्या जीवनातला त्याग. आजही तुम्ही आळंदीला गेलात ना कधी बर का,
जे जे मंडळी आळंदीला गेले असतील त्यांनी बोट वरती करा. आळंदीला गेले मंडळी. वा, बरीचशी मंडळी आळंदीला गेले. करा हात खाली. बरं, आळंदीला किती नद्या आहेत तू? आम्हाला काय माहिती किती नद्या आहेत? किती? तुम्हाला एकच नदी माहित आहे. इंद्रायणी काठी देवाचे आळंदे लागली समाधे ज्ञानेशाचे हो ज्ञानेशाचे इंद्रायणी. पण अजून सुद्धा एक नदी ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये वास करते. त्याचं नाव आहे भागीरथी माता. भैरवा पासोनी भागीरथी वसे. दादा, आजही तुम्ही आळंदीला गेलात ना, आळंदीला गेल्यानंतर आजही तुम्ही ज्ञानोबरायांचं समाधीचं दर्शन घेतलं ना महाराज. समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आजही तुम्ही ज्ञानोबरायांच्या समाधीला दादा कान लावला ना. आजही आमच्या ज्ञानोबरायांच्या समाधीमधलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा ध्वनी ऐकायला येतो. समाधीचं दर्शन घेतल्यानंतर समाधीला कान लावला महाराज, एकाग्र चित्तीने ऐकलं तर आजही रामकृष्ण हरी ध्वनी ऐकायला येतो. परंतु ऐकणारा दगड नसावा. दगडाला कसं काय रामकृष्ण हरी समजणार? ऐका दादा, अहो या समाजाच्या त्रासाला कंटाळून महाराज आमच्या ज्ञानोबरायांनी ताटी लावली. आणि ताटी लावल्यानंतर 6 वर्षाच्या मुक्ताई आई साहेबांनी 9 वर्षाच्या ज्ञानोबरायांना उपदेश करावा. काय? 6 वर्षाच्या मुक्ताई आई साहेबांनी 9 वर्षाच्या ज्ञानोबरायांना उपदेश करावा. ज्ञानदादा, या जगाने त्रास दिला म्हणून या जगाच्या त्रासाला कंटाळून तुम्ही ताटी लावली. हे जग आपलं आहे, हे माणसं आपले आहेत. आपल्याच दाताने आपली जीभ चावली, आपण आपले दात पाडून टाकतो का? हो, पाडून टाकतो का? जीवदाता ने चावेले कोणी बत्तीसे दादा, या जगाने त्रास दिला तुम्ही म्हणून या जगाच्या त्रासाला कंटाळून ताटी लावली. ज्ञानदादा, तुम्ही योगी आहात. योगी सामान्य योगी नाही तर पावन मनाचे योगी आहात. योगी
वाटतंय की आपण भोसले वस्तीवरती नाही, आपण साक्षात स्वर्गामध्ये आहोत. काय महाराज ज्ञानोबांचं जीवन चरित्र जर एखाद्या दगडाने ऐकलं ना हो, तर दगडाला सुद्धा पाजर फुटल. दादा, माणसांच्या डोळ्यामधनं अश्रू पडतील यात काही संशय. 6 वर्षाच्या मुक्ताई साहेबांनी 9 वर्षाच्या ज्ञानोबांना उपदेश केल्यानंतर ज्ञानोबांनी ताटी उघडली. मुक्ताई साहेबांना अंतकलाचे कवटाला सांगितलं, मुक्ता नको रडू, या जगाच्या त्रासाला आता मी कदापि कंटाळणार नाही. महाराज, तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतंय तुमच्या कोणाच्याच मनामध्ये प्रश्न आला नाही, पण मी तुमच्या मनात आता प्रश्न आणतो. विठ्ठला विठ्ठला, तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतंय तुमच्या कोणाच्याच मनामध्ये प्रश्न आला नाही, पण मी तुमच्या मनामध्ये प्रश्न आणतो. तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस मुक्ताई साहेब ज्ञानोबांना उपदेश करतायत त्यावेळेस मुक्ताई साहेबांचं वय वर्ष आहे 6. आता सांगितलं किती? 6. वा, श्रोते मंडळी असावे, तुमच्यासारखे चाणाक्ष ऐकणारे श्रोते असावे. नाही तर आम्ही गावागावात जातो ना, आम्हाला असे श्रोते भेटतात, ते श्रोते नसतात, ते सोते असतात. काय हसवलं तरी हसत नाही, रडवलं तरी रडत नाही. शेवटी तिथं प्रमाणच द्यावं लागतं. त्याहून दगड बरे देवा. पण तुम्ही हुशार मंडळी आहात, जाणकार आहात दादा, लक्ष द्या. मुक्ताई साहेबांचं वय वर्ष आहे 6 आणि ज्ञानोबांचं वय वर्ष आहे 9. बरं, तुम्ही मला सांगा, 6 वर्षाची व्यक्ती 9 वर्षाच्या व्यक्तीला उपदेश करू शकते का? आला का नाही मनामध्ये प्रश्न येतो ना या ठिकाणी. मुक्ताई साहेबांचं वय वर्ष आहे 6, ज्ञानोबांचं वय वर्ष आहे 9. बरं, तुम्ही मला सांगा, 6 वर्षाची व्यक्ती 9 वर्षाच्या व्यक्तीला उपदेश करू शकते का? आपण जर व्यवहारामध्ये पाहिलं ना, जो मोठा असतो ना तो लहानाला उपदेश करतो, लहानाला मोठ्याला उपदेश करण्याचा अधिकार नाही. इथं तर मुक्ताई साहेब 6 वर्षाचे आहेत आणि ज्ञानोबा 9 वर्षाचे आहेत. मग 6 वर्षाच्या मुक्ताई साहेबांनी 9 वर्षाच्या ज्ञानोबांना कसा काय उपदेश करावा? आला काय तुमच्या मनामध्ये प्रश्न? ऐका दादा, याचं उत्तर असं सांगितलं जातं, पहिलं कारण आमच्या मुक्ताई आई साहेब अधिकाराने ज्ञानोबांपेक्षा मोठ्या होत्या महाराज. काय दुसरं कारण असं, मुक्ताई आई साहेब 6 वर्षाच्या होत्या पण ज्ञानोबांपेक्षा 2 वर्षांनी मोठ्या होत्या. महाराज कसं काय सांगतो तुम्ही? 6 वर्षाचे पण सांगतात आणि 2 वर्षाचे मोठे पण सांगतात. काहीतरी कोड्यात बोलताय तुम्हाला, काही कोड्यात बोलतायत नाही करत आम्हाला. ऐका दादा, मुक्ताई आई साहेब 6 वर्षाच्या होत्या पण ज्ञानोबांपेक्षा 2 वर्षांनी मोठ्या होत्या. आपण कोणत्या दृष्टिकोनाने विचार केला तर, आपण जर
मानसशास्त्राच्या दृष्टिकोनाने विचार केला तर मानसशास्त्र असं सांगतं माणसापेक्षा स्त्रीची बुद्धी ही 5 वर्षांनी मोठी असते. मानसशास्त्र असं सांगतं माणसापेक्षा स्त्रीची बुद्धी ही 5 वर्षांनी मोठी असते. म्हणून लग्न करत असताना कमीत कमीत 5 वर्ष तरी अंतर ठेवावा लागतो. आता तेवढाही अंतर ठेवत नाही. का ठेवत नाही? भेटतच नाही म्हणून ठेवत नाही. का मानसशास्त्र सांगतं माणसापेक्षा स्त्रीची बुद्धी ही 5 वर्षांनी मोठी असते. बरं तुम्ही मला सांगा सान 5 बोला बोला सान 5 11 मोठा का 9 मोठा? त्याच्यामध्येच उत्तर आहे मानसशास्त्राच्या दृष्टिकोनाने 2 वर्षांनी मोठे आहेत. म्हणून दादा आपल्याला जर संगत करायची असेल तर अशा वैष्णवांची करा. विठाला केली पाहिजे आपण ज्ञानोबरांची संगत केली पाहिजे. आपण तुकोबारांची संगत केली पाहिजे. आपण नागबाबांची संगत. तुमच्या मनामध्ये अजून दुसरा प्रश्न आणू का? तुम्ही मला म्हणणार महाराज तुम्ही सांगताय ज्ञानोबरांची संगत करा तुकोबारांची संगत करा पण ज्ञानोबराय तुकोबाराय आता संगत करण्यासाठी आहेत कुठं? ज्ञानोबरांना समाधी होऊन 728 वर्ष पूर्ण झाली. तुकोबारांना वैकुंठाला जाऊन 350 तर 400 वर्ष पूर्ण झाली. याच मिनिटाला आम्हाला ज्ञानोबराय तुकोबारांची संगत करायची. ज्यांना ज्यांना ज्ञानोबराय तुकोबारांची संगत करायची नाही अशाने बोट वर करा बरं पाहू द्या आपल्या गावामध्ये किती जण आहेत. ज्यार ते कोण्याच वारकरी माय बापाचा बोट मला वरती दिसत नाही त्या अर्थी तुम्हा सर्वांना ज्ञानोबराय तुकोबारांची संगत करायची. ऐका दादा आता जरी ज्ञानोबराय समाधीमध्ये बसलेले असले आता जरी तुकोबाराय वैकुंठाला गेलेले असले करायची ना तुम्हाला ज्ञानोबरांची संगत. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबराय. तुकोबारायांची गाथा म्हणजे तुकोबाराय. संतांनी आपले विचार ज्या ग्रंथात मांडले त्या ग्रंथाची संगत करा आणि ग्रंथ जसं म्हणतील तसं जीवन जगा. निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण होईल दादा. विठाला संगत करायची तर अशा वैष्णवांची करा. वैष्णवा संगती अभंगाचा पहिल्या चरणातला दुसरा शब्द आहे संगती. संगती 3 प्रकारची आहे. सत्संगती विसंगती आणि कुसंगती. उद्धारासाठी माणसाने सत्संगती करावी. काय 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 उद्धारासाठी माणसाने कुसंगतीचा त्याग करावा आणि जर प्रपंचामध्ये विसंगती प्राप्त झाली तर ती भोगून संपवली पाहिजे. प्रपंचामध्ये नसावी विसंगती जीवनामध्ये नसावी कुसंगती म्हणून जीवनामध्ये असावी सत्संगती. विठाला आज संगतीने जीवन घडते दादा आणि आज संगतीने जीवन बिघडत देखील. हे दादा माझ्या तरुणांना माझी विनंती असेल अरे बाबा हो आपण चांगल्याची संगत केली पाहिजे मोठीची संगत केली पाहिजे. दादा आजचा तरुण वांग मार्गाला न जाता आजचा तरुण कीर्तनाकडे आला पाहिजे. दादा ज्या ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू असायचं ना त्या त्या ठिकाणी महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये जाऊन बसत होते. मग आजचा तरुण सुद्धा कीर्तनासाठी आला पाहिजे. तरुणा भाग्यवंत दादा आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी फार मोठ्या मोठ्या लोकांनी बलिदान दिलं. आज आपण आपल्या घरामध्ये आज आपण आपल्या गावामध्ये आज आपण आपल्या वस्तीमध्ये स्वतंत्र पद्धतीने जीवन जगतोय. कोणाच्या त्यागामुळं? आमच्या भगतसिंगांच्या त्यागामुळं. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हसत मुखाने भगतसिंग फासावरती लटकले. ज्यावेळी भगतसिंगांना फाशी दिली जाते ना दादा त्यावेळी भगतसिंगांचं वय वर्ष फक्त 23 वर्ष 5 महिने 26 दिवसाचं होतं. तरुणा बांड तरुण होता. हिंदू धर्मातला हसत मुखाने फासावरती लटकले. भगतसिंगांच्या मुखातलं वाक्य तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये करून ठेवा. भगतसिंगांनी म्हणावं मी जर फासावरती लटकल्यानंतर माझा भारत देश स्वातंत्र्य होत असेल तर आनंदाने मी फासावरती लटकायला तयार आहे. काय त्यांच्या बलिदानामुळे आज आपला भारत देश स्वातंत्र्य झाला महाराज. काय त्यांच्या बलिदानामुळे आज आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज आपण आपल्या घरामध्ये रात्री आनंदाने झोपू शकतो. कोणाच्या त्यागामुळे? सीमेवरचा जवान हातामध्ये बंदूक घेऊन रात्री जागतो म्हणून आज आपण आपल्या घरामध्ये सुखाने झोपू शकतो. ज्या दिवशी सीमेवरचा जवान झोपला ना त्या दिवशी आपण झोपेमधनं कधी उठू शकणार नाही. ज्या घरातला करता जवान जातो ना त्या घराची काय परिस्थिती होती मी माझ्या डोळ्याने पाहिलेली घटना.
वैजापूर तालुक्यातील बोलठाण नावाचं गाव आहे. त्या बोलठाण नावाच्या गावामध्ये पाठीमागे राजपूत समाजामध्ये जन्माला आलेला जवान भारत मातेसाठी शहीद झाला महाराज. ज्या दिवशी जवान शहीद झाला होता ना त्या दिवशी त्या जवानाचं लेकरू फक्त 6 महिन्याचं होतं दादा. 6 महिन्याच्या लेकराला हातामध्ये धरून जवानाच्या प्रेताला पाणी दिलं जातं. दादा ज्या वेळेस ते 6 महिन्याचं लेकरू मोठं होईल त्या लेकराने बाप कोणाला म्हणावं. त्या जवानाच्या पत्नीने या समाजामध्ये जीवन कसं जगावं दादा, फार बिकट परिस्थिती असते. या जगातले 2 जण वाचले पाहिजे तरच हा देश वाचेल महाराज. काय या जगातले 2 जण वाचले पाहिजे तरच हा देश वाचेल. पहिली गोष्ट म्हणजे सीमेवरचा जवान जीवन जगला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या गावातला शेतकरी मायबाप जीवन जगला पाहिजे. आणि या जगाचा पोशिंदा म्हणजे माझा शेतकरी आहे आणि या जगाचा रक्षण करता म्हणजे माझा जवान आहे महाराज. जवानही वाचला पाहिजे, पोशिंदाही वाचला पाहिजे तरच आपला भारत देश वाचेल. म्हणून जवान फक्त जीवन जगतो देशासाठी, भारत मातेच्या सेवेसाठी आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या संरक्षणासाठी. जिएंगे तो देश के लिए, मरेंगे तो देश के लिए महाराज. काय हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे त्याला जवान म्हणताय. म्हणून माझी विनंती असेल, एवढा मोठा त्याग जर जवान आपल्यासाठी करत असेल, आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी करत असेल तर आपलंही कुणाचं गावाचं गोत्राचं काहीतरी देणं लागतं. म्हणून आपण सुद्धा चांगल्याची संगत करा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही ने. अभंगाचा पहिल्या चरणातला सरळ सरळ भाव पाहण्याचा प्रयत्न केला. पाना घड्याळमध्ये 10 वाजले महाराज. 10 कुठं वाजले हे कळालं सुद्धा नाही मला. आज काय 8 वाजता आमच्या मंडळीने या ठिकाणी कीर्तन सुरुवात केली होती. आपण बरोबर या ठिकाणी 5-10 मिनिटांमध्ये थांबू. माझी विनंती असेल तुम्हा सर्वांना, एकदा सर्वांनी उंचवर हात करा. दिखा दो हिंदुस्तान की ताकद. वा हो, एकदा सर्वांनी माझ्या पाठीमाग जोराने जे घोष करा, जोराने आवाज द्या. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की. बॅटरी का उतरल्या काय? दत्तात्रय भगवान की. भारत माता की. सनातन हिंदू धर्म की. हर 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 जय म्हणावं आणि आम्ही ऐकतच राहू. हात कोणी खाली करायला सांगितले? तुम्ही मला म्हणणार महाराज जी जो भी बाबा जी ताले बजाव ताले बजाव. ताले बजाने से क्या होता है भाई और बहनों? मी काय नरेंद्र मोदी नाही. सर्वांनी टाळी वाजवून
भजन करा विठोबा खाली काय काही चान्सेस मारला महाराज विठोबाला टाळी आणि रकम लगे बगल मध्ये चालल्या महाराज तुमचं तुम्हाला माझ्या शब्दाला मान दिले त्यांचे धन्यवाद त्यांच्यानी सांगणे मान दिले त्यांचे डबल धन्यवाद वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने गाये काय गाताय गात जागा प्रेम मागा विठ्ठला जे टाळकरी माळकरी वारकरी असतात ना बरं का जे टाळकरी माळकरी वारकरी असतात ना ते पंढरपूरला ते पैठणला जाताना ते गात जागतात आणि जे हौशे गौशे नवशे असतात ना ते पैठणला म्हणा पंढरपूरला म्हणा ते गात जागत नाही ते खात जागा प्रेम मागा गुलाब जामुन जो गाते हैं उसको खाने को बहुत मिलता है दूसरा शब्द है नाचे धन्य जगी तोची एक हरि रंगे नाचे नाच कीर्तना चलेंगे ज्ञान दीपला हो जगेला नाचायच्या महाराज आमच्या मीराबाई कशा नाचायच्या भग घुंगरू भात मीरा नाची रे 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 घुंगरू भात मीरा नाची रे भग घुंगरू भात मीरा नाची रे भग घुंगरू भात मीरा नाची रे भग घुंगरू भात मीरा नाची रे विशेष नाचायचं असेल तर हरीच्या गुणगान गाण्यामध्ये नाचा म्हणून गायनाचे उडे आपल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन या परते लाज गेले भयाचा जर विचार केला ना प्रत्येक माणसाला एक गोष्टीचं भय कशाचं मरणाचं काय पण आमच्या संतांनी म्हणावं जगा काळ काय आम्ही माता दिला पाय तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय मदन तुकोबास म्हणून आमच्या नावानं यम कापतो आम्हाला त्याचं भय नाही लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन या परते साध्य प्राप्त करण्यासाठी साधन फार महत्वाचं आहे काय ज्याच्या जीवनातलं साधन दिव्य असेल निश्चित त्याच्या जीवनात साध्य प्राप्त होत असतं म्हणून नकडे साधन या परते गायनाचे उडे आपल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने चोडीत गोबर देवाला म्हणतात देवा याच्या अगोदर तुम्ही आमचा सांभाळ केला आता याच्या पुढेही तुम्ही आमचा सांभाळ Thank you.
ईश्वर की हर सुर में बसा है राम, रागी जो सुनाय रागेने तो रोगी को मिले आराम। तानसेन नावाच्या गायकाने जर दीपराग म्हटला तर दिवे लागत होते, त्यांनी जर मेघराग म्हटला तर पाऊस पडत होता। नारदाच्या गादीवरनं सांगतो दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या समोर त्याच तोला मुलाचे गायक आपल्याला यावर्षी प्राप्त झालेले आहेत महाराज। एकापेक्षा एक जणांचा आवाज गोड आहे। ऐका दादा, ज्या ठिकाणी आपल्या गाण्याची किंमत होत असेल, ज्या ठिकाणी आपल्या गुणाची किंमत होत असेल, त्या ठिकाणी आपण निश्चित गायला पाहिजे, त्या ठिकाणी आपण निश्चित वाजवलं पाहिजे महाराज। आम्हाला जाण आहे, आम्ही आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहिलो, आम्हाला माहिती आहे हे प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये किती साहस करावं लागतात। मृदंग आपल्याला महाराज वाजवतायत, ऐकायला गोड वाटतंय, पण ज्यावेळेस आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्यावेळेस मृदंगाची प्रॅक्टिस केली जाते, आपल्या हाताने आपल्याला जेवण नाही करताय दादा, आपल्याला चमच्याने जेवण करावं लागतं, बोटे फुटलेले असतात। एवढा गोडा आवाज या मंडळीचा आहे, याचं एकमेव कारण दादा त्यांनी आपल्या जीवनामध्ये घासलेलं आहे, म्हणून एवढा गोडवा त्यांच्या आवाजामध्ये आहे महाराज। आज ज्या ठिकाणी आपल्या गुणाची किंमत होत असते त्या ठिकाणी निश्चित गायला पाहिजे, आणि ज्या ठिकाणी आपल्या गुणाची किंमत नाही त्या ठिकाणी गाऊनही काही उपयोग नाही। काशी विश्वनाथांच्या दरबारामध्ये फार मोठे एक सनई वादक होऊन गेले बर का। काशी विश्वनाथांच्या दरबारामध्ये फार मोठे सनई वादक होऊन गेले, बिस्मिल्लाजी त्यांचं नाव होतं। गंगा मैयाच्या तटावरती बसून बिस्मिल्लाजी सनई वाजवतायत। अमेरिकेच्या काही लोकांनी सनई वाजवत असताना सनई त्यांची ऐकली, कार्यक्रम ऐकला, त्यांना आनंद वाटला। अमेरिकेच्या लोकांनी बिस्मिल्ला यांना अमेरिकेमध्ये कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं, कार्यक्रमासाठी अमेरिकेत गेले, कार्यक्रम झाला आणि परत भारतामध्ये येण्यासाठी ज्यावेळेस बिस्मिल्ला येत आहेत त्यावेळेस अमेरिकेच्या लोकांनी म्हणावं तुम्ही भारतात न जाता तुम्ही आमच्याच देशामध्ये थांबा, आम्ही तुमचे मोठे मोठे कार्यक्रम घडवू, तुम्हाला बंगला गाडी सर्व सुख सुविधा देऊ, तुम्ही भारतात न जाता तुम्ही अमेरिकेत थांबा। काय त्यावेळेस बिस्मिल्ला यांच्या मुखातलं वाक्य ऐकण्यासारखे दादा, बिस्मिल्ला यांनी म्हणावं मला तुम्ही राहण्यासाठी बंगला देणार, गाडी देणार, तुमच्या या अमेरिकेमध्ये माझी सनई ऐकण्यासाठी माझ्या समोर लाख लोक बसले असतील, पण त्या लाख लोकांमध्ये माझी गंगा माता नसेल, माझी काशी विश्वनाथ नसतील, मला तुमच्या समोर सनई वाजण्यात आनंद नाही, तर मला माझ्या काशी विश्वनाथांच्या समोर सनई वाजण्याचा आनंद आहे, मला गंगामाईच्या समोर आहे। म्हणून ज्या ठिकाणी आपल्या कलेची गुणाची किंमत होत असते त्या ठिकाणी आपण निश्चित गायला पाहिजे दादा। एकदा सर्व महाराज मंडळासाठी जोराने टाळी वाजवा दादा। भाग्यवान हा तुम्ही या वस्तीवरती महाराष्ट्रातले गुणवान महाराज मंडळी, कलाकार नाही बर का, कीर्तनात असतात ते गुणवान असतात, तमाशात असतात ते कलाकार असतात, सर्व गुणवान महाराज मंडळी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाले। ऐका तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे,
तुकोबारांनी देवाला म्हणावं, देवा याच्या अगोदर तुम्ही आमचा सांभाळ करत होते, आताही तुम्ही आमचा सांभाळ करत आहात, आता याच्या पुढे तुम्ही आमचा सांभाळ करावा, आम्हा जगदीचे सांभाळावे. गायनाचे उडे आपल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने. ज्ञानेश्वर